आज मिरज पंचायत समितीमध्ये विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते। या मिरज पंचायतीच्या या सभागृहाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव व प्रशासकीय इमारतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते। याबाबत बोलण्यासाठी आपल्याबरोबर बेडे गावचे सुपुत्र राकेश कांबळे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, नेहमी सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। राकेशजी, काय सांगाल तुम्ही याबाबत, आपली प्रतिक्रिया काय आहे? मिरज पंचायत समितीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाची जी विटंबना ह्या अधिकाऱ्यांनी केली, त्या अधिकाऱ्यांना कमीत कमी त्यांची नोकरी घालवण्याची ही जबाबदारी मी स्वीकारणार आहे। का स्वीकारणार आहे की ते बाबासाहेबांच्या विरोधात, संभाजी महाराजांच्या विरोधात जे कट कारस्थान करून आपल्या नोकरीचा श्रेयवाद करत असतात की मी मोठा की तुम्ही मोठा, हे सुवर्णवाद हा जो आहे ह्या अधिकाऱ्यांच्या डोक्यामध्ये कोण बसवला, कधी बसवला आणि कशासाठी बसवला, यांनी यांची नोकरी व्यवस्थितपणे पार पाडायची होती। पण प्रशासनाच्या इमारतीवरती कोणत्याही अधिकाऱ्याला अधिकार नाही की कुणाच महापुरुषांच्या नावं लावणे किंवा नावं काढणे, हा कोणताही अधिकार त्यांना नसताना तरीसुद्धा त्यांनी आपली स्वतः मनमानी कारभार करून प्रशासनाला वेटीस धरण्याचं, दंगल घडवण्याचं काम हे अधिकारी करत असतील। इथून पुढे सांगली जिल्ह्यातील आंबेडकरी समाज कोणत्याही गोष्टीला बळी न पडता ह्या दशास तसं या अधिकाऱ्यांना उत्तर दिलं जाईल, तो पण भीम टोला देऊन दिला जाईल। आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे मला इतकंच म्हणायचं आहे की परत आमच्या नादाला लागायच्या गोष्टी किंवा त्यात भानगडीत पडू नका। तुम्ही नोकरी सांभाळा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं तुम्हाला ही नोकरी मिळाली आहे, एवढंच तुमच्या डोक्यात, तुमच्या लक्षात असू द्या।